जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आणि बरं का, या वर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार आलेले असून पहिला आणि शेवटचा सोमवार हा जवळपास 71 वर्षानंतर आलेला आहे. 1953 या वर्षी श्रावण मासाच्या सुरुवातीला आणि श्रावण मासाच्या शेवटीला सोमवार आला होता. तेच आता ह्या वर्षी झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला श्रावण महिन्यातील शिवाची उपासना आणि आराधना करण्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना शिव हे नाव ठाऊक आहे. आजच्या या पहिल्या भागात आपण शिव याबद्दल काही माहिती पाहणार आहोत. 1. शिव. शिव या शब्दाचा अर्थ मंगलमय आणि कल्याण स्वरूप असा आहे. 2. शिवाला प्रार्थना. हिंदू धर्मातील देवता ही प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि शांतीसाठी शक्ती देतात, पण यासाठी मात्र देवतांची उपासना करणे आवश्यक आहे. प्रार्थना ही देवतांना प्रसन्न करण्याचे सोपे आणि सरळ साधन आहे. शिवाची प्रार्थना केल्यास तो आपल्यावर लवकर प्रसन्न होतो. 3. शिवाची प्रचलित असलेले नावे आणि त्याचा भावार्थ. 1. महादेव. शिवामध्ये परिपूर्ण असे पवित्र आणि ज्ञान आहे, यामुळेच त्याला महादेव म्हणतात. तो महान देव आहे. आपण मनापासून शिवाची उपासना केली तर आपणही परिपूर्ण होऊ शकतो. 2. त्रिनेत्र. शिव हे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ पाहू शकतात. सर्व घटनांची त्यांना माहिती असते. त्रिकाळ पाहणारे नेत्र म्हणून ते त्रिनेत्र या नावाने ओळखले जातात. 3. कर्पूर गौर. शिवाचा रंग हा कापरासारखा आहे, म्हणून त्याला कर्पूर गौर असे म्हणतात. 4. चंद्रकोर. शिवाच्या मस्तकावर चंद्रकोर आहे. ती चंद्रकोर शिवामधील ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य हे 3 गुण दाखवतात. 1. त्यातली ममता. ममता म्हणजे प्रेम. आपल्याला सर्वांविषयी प्रेम असायला हवे. सर्वांशी नम्रपणे बोलणे, वागणे पाहिजे. असे केलं तर शिवाची आपल्यावर कृपादृष्टी प्राप्त होते. क्षमाशीलता. एखाद्या व्यक्तीकडून किंवा अन्य कोणाकडूनही चूक झाली तर त्याला क्षमा करायला हवी. त्याच्याकडे क्षमाशीलता असते. तो शांतपणे स्वतःची चूक सांगतो आणि तो सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. शिवाच्या कृपेसाठी हे आवश्यक आहे. वात्सल्य. वात्सल्य हा शिवाचा गुण आहे. तो आपल्यात कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करावे. वात्सल्य म्हणजे सर्वावर आईसारखे प्रेम करणे. शिव हा सर्वावर सारखेच प्रेम करतो. 5. व्याघ्रांबर. वाघ हा क्रूरतेचे प्रतीक आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आणि त्याच वाघाचा वध करून शिवाने स्वतःसाठी त्याचे आसन केलेले आहे. माणसाच्या जीवनातील दुर्गुणच त्याला क्रूर बनवतात. या सर्व दुर्गुणालाच नष्ट करून आपले जीवन आनंदी करायचा प्रयत्न करायला हवा. 6. शिवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये. 1. महातपस्वी आणि महायोगी. सतत नामस्मरणात असणारा शिव हा एकच देव
सतत ध्यान मुद्रेत आणि आसनस्थ असतो. आपल्याला शिव प्रसन्न हवे असे वाटत असल्यास सतत त्याचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 2. दुसऱ्याचा त्रास सहन करणे. शिव हे दुसऱ्याच्या सुखासाठी त्रास सहन करणारे देव आहेत. आपणा सर्वांना तर ठाऊक आहेच की समुद्र मंथनातून निघालेले विष त्यांनी प्राशन केले व ते पचवले पण आणि विश्वाला विनाशापासून वाचवले. 3. क्रोधिष्ठ. शिव म्हणजे रागीट असा आपला समज झालेला आहे, पण तसे नाही. शिवाने तिसरा डोळा उघडला तर सर्व काही भस्म होते असे म्हणतात, पण ज्याने सर्वांसाठी जहाल विष प्राशन केले त्याने असे केले असेल का? शिव सतत ध्यानात असतात. नामजपाने त्यांची शक्ती निर्माण होते. त्यांचे ध्यान जर कोणी खंडित केले तरच समोरचे सर्व भस्म होते. त्यांनी स्वतः ध्यान सोडले तर भस्म होत नाही. 4. भक्तीमुळे प्रसन्न होणारा. शिव हा भक्तीमुळे सहज प्रसन्न होणारा देव आहे. त्याची भावपूर्ण प्रार्थना व जप केल्यास शिव लगेच प्रसन्न होतो. 5. भूतांचा स्वामी. शिव हा भूतांचा स्वामी आहे. काही अनिष्ट शक्ती सतत वावरत असतात. त्यामुळे सर्वांना शिवाचा नित्य नेमाने जप करावा. शिवाची चाहूल लागली तर वाईट शक्ती काही करत नाही. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत भेटूया पुढच्या सोमवारी. वैराग्य योगी शिवशूल पाणी, सदा समाधी निजबोधवाणी. उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.